स्माइल तो दे. हे गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माय एम्पायर लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा फॅमिली ड्रामा खूप खास होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी विनितोष आणि दीदी निघालेलो आहोत विनितोषला कपडे घेण्यासाठी मॉलमध्ये. तर मॅक्सेस मॉल म्हणून आहे मीरा रोडला, तिकडं भाईंदर साईडला. तर त्या विनितोषची कार घेऊन निघालेलो आहोत. आज पंकज भैयाचा बड्डे आहे, तर बड्डेसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, मॉलमध्ये जाण्यासाठी अधिकार आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आहे, कारण जवळच आहे मॉल, मॅक्सेस मॉल म्हणा, खूप मोठा मॉल आहे. तर विनतोष उद्या लोणावळ्यासाठी जाणार आहे, लोणावळ्याला ते जाणार आहेत फिरण्यासाठी. तर त्यासाठी अधिकार त्याला कपडे कॅरी करायचे होते, तर मॅक्सेस मॉलमध्ये त्याला कपडे घेण्यासाठी आलेलो आहोत. तर तिथं ट्रेंड्स, पॅन्टलन्स आणि झुडिओमधील असे ब्रँडेड कपडे तिथं मिळतात. पेपे जीन्स. अशा पद्धतीने गाडी पार्क करून आम्ही मॉलमध्ये एंट्री केलेलं आहे. मॉलमध्ये 3rd फ्लोअरला जायचं होतं, तर त्या लिफ्टने सिक्युरिटी गार्डने आम्हाला दाखवलेलं. लिफ्टमध्ये आम्ही गेलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही 2nd फ्लोअरसाठी निघालेलो आहोत. तर मित्रांनो, हा आहे मॅक्सेस मॉल. बघू शकता किती मोठा आहे मॉल, जिथं हर एक गोष्ट, हर एक चीज तुम्हाला मिळते. तर सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर अशा पद्धतीने आम्ही मॉलमध्ये एंट्री केलेलं आहे क्लॉथिंग फ्लोअरला. तर मॅक्स म्हणून आहे, जिथं कपडे खूप छान मिळतात आणि माझं पण फेवरेट आहे. झुडिओ पण आहे. सो मॅक्स आणि झुडिओ सेमच आहेत. तर तुम्ही इथे प्रोफेशनल पद्धतीचे कपडे घेऊ शकता. तर तिथं काही त्याला आवडलेलं नाही, तर ॲक्सिलेटरवरून मी आणि विंतोष निघालेलो. दीदी ॲक्च्युली घाबरते, त्यामुळे दीदी काय सीडीवरूनच चालत येते बोलली. मी आणि विनतोष ॲक्सिलेटरवरून 4th फ्लोअरला निघालो आहोत. तर मित्रांनो, दीदी तिकडून आलेले आहे. 4th फ्लोअरला आलेलो आहोत. तर इथं पण खूप असे ब्रँडेड कपडे मिळतात, ब्रँडेड असे इथं शॉप आहेत. तर मित्रांनो, आज आपण विनितोषला कपडे घेऊन तसंच आपण जाणार आहोत बाहेर. काहीतरी प्लॅन आहे, तर तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल काय आहे प्लॅन. तर अशा पद्धतीने आम्ही एंट्री केलेलं आहे पॅन्टलन्समध्ये. तर इथंही खूप ब्रँडेड असे कपडे मिळतात. इथंही त्याला काही आवडलेलं नाही, तर चला बोलला आपण अजून वरच्या फ्लोअरला जाऊया. तर अशा पद्धतीने 5th फ्लोअरला आलेलो. दीदी खूप चिडलेली आहे, कारण दीदीला खूप चालायला लागलेलं आहे सीडीवरून. तर फायनली ब्लॅक कलरची हुडी आणि एक टी शर्ट बघितलेला आहे, तो ॲक्च्युली आवडलेला आहे त्याला. तर अशा पद्धतीने तो घेतलेला आहे, व्हाईट आणि ब्लॅक. तर मित्रांनो, फायनली शॉपिंग झालेली आहे आपली आणि आम्ही आता बिल करण्यासाठी खाली निघालेलो आहोत. तर थोडंसं मिररचं शूट करून आम्ही आता फायनली बिल करायला काउंटरला आलेलो आहोत. तर काउंटरला बिल विनितोषनं पे केलेला आहे. तर पॅन्टलन्स म्हणून आदित्य बिर्ला ग्रुपचा हा ब्रँड आहे. 10,000 के कपडे. फायनली विनितोषची लोणावळ्याची शॉपिंग झालेली आहे. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि तिथून जाणार आहे बड्डेसाठी. तर फुल फॅमिली तयार आहे गाडीत सगळी बसायला. तर अशी माझी फॅमिली आहे आणि तिथून आता आम्ही बाईकवरूनच जाणार आहे, कारण गाडीत तेवढी जागा नाही. विनितोष थोडासा रागवलेला आहे, कारण त्याला कार चालवायची होती. बाइक मिली और कार नहीं मिली. इनको ही जाने दो पहले, अपन जाएंगे लेट इनसे. रास्ता डांबर्स का ही होगा, तेरा फितूर तेरा फितूर. यहाँ पे सस्ता है, यहाँ पे 6,000 रुपये भाड़ा है 1 BHK का, विचार करा. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो साई पॅलेस हॉटेलला. तर फुल फॅमिली पण आलेले आहे. तर पहिला आम्ही पोचलो आहे. विनितोष बोलला लेट जायचं, बट त्याला मी बोललो नको असं करायला. तर आम्ही आलेलो आहोत फायनली. गुरु भैया सगळे आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही साई पॅलेस म्हणून जे मोठं हॉटेल आहे, तुम्ही गर्दी बघू शकता. इथं हर एक टेबल भरलेला आहे.
अक्षरशः इथं वेटिंगला थांबावं लागतं, पण ॲक्च्युली रिझर्व टेबल होता आमचा आणि त्यामुळे आम्हाला पहिला पुढचा टेबल फ्रंटचा मिळाला. हे देखो बड्डे बॉय, हाय ब्रो. तर ह्या माझ्या वहिनी आहेत, ही मोठी वहिनी आहे आणि ब्लॅक ड्रेसवाली माझी छोटी वहिनी. हाय, हे माझे काका आहेत जिजा, हे माझे मोठे काका आहेत. हाय आबा, हाय. सर्वांना हा माझा ब्लॉग आवडतोय तर इंटरेस्टिंग फॅमिली अँड एन्जॉयफुल फॅमिली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्हाला रिझर्व टेबल आहे फ्रंटचा, तर अशा पद्धतीने आमचा टेबल लावलेला आहे. तर आम्ही अशी सर्व फॅमिली आज पंकज भैयाच्या बड्डेसाठी आलेलो आहोत. बड्डे बॉय लेट आया लेकिन थेट आया. तर टेबलला बसल्या बसल्या सेल्फी आणि फोटोग्राफी चालू झालेली आहे भैयाची आणि दीदीची. तर अशा पद्धतीने आम्ही बसलेलो आहोत टेबलवरती. तर ऑर्डर कोणीच देणं झालं आहे, सगळे मोबाईलमध्ये बिझी आहेत. तर आज दिवस आहे खास, कारण बड्डे आहे आपल्या भावाचा. तर अशा पद्धतीने फायनली मेनू कार्ड आलेलं आहे, वेटरनं मेनू कार्ड दिलेलं आहे. गुरु भैयाची छोटी तर पंकज भैया ऑर्डर देत आहे. तर विचार करत आहे काय काय मागू. तर फायनली पंकज भैयाने नॉनव्हेजची ऑर्डर दिलेली आहे आणि व्हेजसाठी आहे, त्यांनी व्हेजसाठी ऑर्डर दिलेले आहे. बड्डे बॉय आज खुश आहे खूप. तर व्हेजसाठी दिदी आणि जिजाजीने ऑर्डर दिलेले आहे, कारण व्हेज ते खाणार आहेत आणि फायचा काय राग गेलेला नाही. तर अशा पद्धतीने ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि आता स्टार्टर मागवलेला आहे. तर स्टार्टर व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळा आहे. तर नॉनव्हेजचा स्टार्टर आलेला आहे, चिकन तंगडी कबाब आणि टेस्टी असं खाणं स्टार्टरमध्ये आलेलं आहे. तर फायनली गुरु भैयाला सुद्धा वाढलेला आहे. गुरु भैया बघतोय कधी देतोय, बाबा दे टाटा दे लवकर. सगळ्यांचं झालं, माझंच ठेवलं. अशा पद्धतीने आमची नॉनव्हेजमध्ये दिलेलं आहे आणि व्हेज सेपरेट आहे. तर व्हेजसाठी पहिला दिलेला आहे, नंतर आम्हाला नॉनव्हेजसाठी तंगडी कबाब आणि स्टार्टर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने स्टार्टर पूर्ण खतम करून परत मोबाईलमध्ये काही जण बिझी आहेत. बड्डे बॉय अजून खातोय त्याची छोटी फॅमिलीसोबत. तर अशा पद्धतीने ऑर्डर आलेली आहे. कोर्समध्ये खतरनाक असा मटन किमा आणि चिकन कबाब राईस आणि बिर्याणी अशा पद्धतीने मागवली होती. तर आम्ही फायनली जेवण करून त्याचा केक कापणार आहे. तर फायनली मेन कोर्स जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता केक कापण्यासाठी केक ऑर्डर केलेला आहे. तर आज इथं लाईव्ह शो रोजच असतोय. लाईव्ह शोमध्ये ॲक्च्युली मला एक वाईट वाटलं या गोष्टीचं की यार मुंबईमध्ये हॉटेल आहे, सायकल आहे आणि यार मराठी सॉंग्स नाहीत बोलत. एकच सॉन्ग त्यांना येतं मराठी, बट आपल्या भावासाठी एक गाणं आणि एक सॉन्ग डेडिकेट केलेलं आहे माझ्या सांगण्यावर. बड्डे सॉन्ग डेडिकेट होऊन खूप खुश झालेले फॅमिली पूर्णपणे. तर पंकज भैयाचा वाढदिवसासाठी केक पण आलेला आहे आणि आम्ही आता केकचं सेलिब्रेशन करतोय. हॅपी बर्थडे यू, हॅपी बर्थडे. मित्रांनो, केक कापून केक सुमन वहिनी पंकज भैयाला चालत आहेत आणि अशा पद्धतीने आपण पंकज भैयाचा हा बड्डेचा ब्लॉग इथंच थांबवत आहे. तर अशा पद्धतीने भावाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटूयात नंतर नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय.